नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथा सागर घेऊन येत आहे. अध्याय 64 व 65 वाचून दाखवणार आहे. अध्याय 64. अनलासुराने केलेला अनर्थ. गणेशाचे दूत त्यांना म्हणाले, एकदा नारद इंद्राला भेटायला स्वर्गात गेले असता दुर्वांचे महात्मा काय असे इंद्राने त्यांना विचारले. तेव्हा नारद त्यांना एक कथा सांगू लागले. पुरी कौंडिन्य नावाचा एक ऋषी स्थावर नगराजवळ राहत होता. त्याच्या आश्रमाशेजारी मोठे सरोवर होते. त्या सरोवराकाठी कौंडिन्य ऋषींनी श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली. मूर्तीला रोज दुर्वा वाहून तिची पूजा करू लागला. तेव्हा त्याची पत्नी आश्रया म्हणाली, श्री गणेशाला दुर्वा का आवडतात हो? त्यावर कौंडिन्य ऋषी दुर्वा महत्त्वाची कथा सांगू लागले. फार पूर्वी यमाने खूप मोठा उत्सव आपल्या यमलोकात साजरा केला. त्या ठिकाणी तिलोत्तमा अप्सरा नृत्य करीत होती. तिचे नृत्य पाहून यम तिच्यावर लुब्ध झाला. तेव्हा यमाच्या तेजापासून तिलोत्तमेला एक राक्षस पुत्र झाला. तो आपल्या डोळ्यातील अग्नीने धरती जाळू लागला. यमलोकातील सर्व जीव भयभीत होऊन भगवान श्री विष्णूकडे गेले. ते विष्णूची स्तुती करू लागले. त्यावेळी विष्णूने त्यांना त्या राक्षसाचा वध श्री गणेशाच्या हातूनच होणार आहे, तेव्हा श्री गजाननाकडे तुम्ही जा असे सांगितले. मग विष्णूसह ते सर्व जीव गणेशाकडे आले. ते त्यांची स्तुती करू लागले. तेव्हा गणेशाने बालक रूप धारण केले. तो म्हणाला, अनलासुराला कसं मारायचे ते मी सांगतो तुम्हाला. तेवढ्यात अनलासूर 10 दिशा जाळत जाळत तिथे आला. तेव्हा त्या सगळ्यांनी तेथून पलायन केले. बाल गणेश मात्र हास्यवदनेने अनलासुराकडे पाहत न भिता तेथेच थांबला. अध्याय 65. श्री गणेशाला दुर्वा प्रिय का? कौंडिन्य ऋषी पुढे सांगू लागले, जेव्हा अनलासूर गणेशाजवळ आला तेव्हा त्याच्या नेत्रातील अग्नीने समुद्र कोरडा पडला. पृथ्वी डळमळ करू लागली. तेव्हा बाल गणेशाने अनलासुराला गिळून टाकले. त्यामुळे गणपतीच्या सर्वांगाची आग होऊ लागली. त्यावर शीतल काहीतरी लावायला पाहिजे म्हणून सर्व देव धावले. त्यांनी बाल गणेशाच्या शरीराची आग कमी होण्यासाठी त्याच्या मस्तकावर चंद्राची स्थापना केली, म्हणून त्याला भालचंद्र असे नाव पडले. ब्रह्मदेवाने गणेशाला सिद्धी आणि बुद्धी या नावाच्या आपल्या 2 मानसकन्या अर्पण केल्या. त्या पंखाने वारा घालू लागल्या. विष्णूने आपल्या हातातील कमळ त्याला दिले, त्यामुळे गणेशाला पद्मपाणी असे नाव पडले. वरुणाने उदकाचा अभिषेक केला तरी त्याचा दाह शांत झाला नाही. हे पाहून शंकराने सहस्र मस्तक असलेल्या नाग गणेशाला अर्पण केला, म्हणून त्याला व्यालांबधर असे नाव प्राप्त झाले. शेवटी 88 सहस्र मुनींनी 21 दुर्वांची एक एक जोडी करून गणेशाला बाहिली. तेव्हा कुठे गणेशाचा देह शांत झाला. गणेश म्हणाला, अनेक उपाय करून माझा दाह शांत झाला नाही, परंतु दाह दुर्वांनी शांत केला, म्हणून त्या अत्यंत प्रिय मानतो. मला ज्यांनी दुर्वा अर्पण केल्या त्यांना यज्ञाचे पुण्य मिळेल. एवढे बोलून बालरूप गणेश गुप्त झाला. तेव्हापासून अनलासुराचे प्रशमन केले, म्हणून गणेशाला कालानल प्रशमन असे नाव मिळाले. त्या ठिकाणी एक सुंदर देवालय बांधून श्री गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून त्याला विघ्नहर असे नाव रूढ झाले. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.